तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्हिजन हब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आजच्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे घरकुल संदर्भामध्ये. ज्या लाभार्थ्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी पुढे काय करायचं हे अनेक जणांचे मेसेज येत होते. काय करावे, काय काही कळत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण माहिती कधीच देणार नाही, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे हमीपत्र असणार आहे बघा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस 2024 हा फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या सरपंच साहेबाकडे द्यायचा आहे. तेव्हा तुमचं घरकुल हे कन्फर्म होणार आहे. तुमचं यादीत नाव आलं म्हणजे तुमचं घरकुल तुम्हाला 100% भेटणार अशातला भाग नाही. जर तुम्ही पात्र असाल तर ते तुम्हाला सरपंच साहेब कन्फर्म करतील की तुम्हाला हे घरकुलाची गरज आहे आणि ते घर तुम्हाला भेटलं पाहिजे. हे सर्वस्वी अधिकार त्यांच्याकडे आहेत. तर चला सुरुवात करूया. बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस 2024. बघा, माननीय सरपंच ग्रामपंचायत अधिकारी, तुम्हाला इथं तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाचं नाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे. विषय बघून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील लाभार्थी म्हणून कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी प्रायोरिटी वेटिंग लिस्ट PWL मध्ये माझे नाव कायम ठेवण्याबाबत. म्हणजे तुमचं त्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि ते तुमचं नाव कायम ठेवणे यासाठी तुम्हाला ते हमीपत्र सरपंच साहेबाला द्यायचं आहे. अर्जदार म्हणून तुमचं नाव टाकायचं आहे, इथे आधी टाकायचं आहे. आता महोदय बघा, विषय वाचून घ्या. वरील विषयाने मी हमीपत्र लिहून देतो की मी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणामध्ये मला घरकुल मंजूर होण्यासाठी लाभार्थी म्हणून मी दिलेली माझी सर्व वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक आणि मालमत्तेविषयीची माहिती पूर्णपणे खरी व सत्य आहे. मी व माझ्या कुटुंबाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पात्रतेच्या खालील सर्व अपात्रतेच्या निकषांची तपासणी केली असून माझे कुटुंब खालील कोणत्याही निकषात बसत नाही. म्हणजेच माझे कुटुंब सदरील घरकुल योजनेस पूर्णपणे पात्र आहे. अशा प्रकारचं तुम्हाला हे हमीपत्र अर्ज करून तुम्हाला सरपंच साहेबाला द्यायचं आहे. तर बघा, कोणते कोणते आहेत त्या अटी बघा. माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नाही. जर तुम्हाला घर नसेल तरच भेटणार आहे. तर नंतर बघा, माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे 3 अथवा 4 चाकी वाहने, कार, ट्रॅक्टर, हार्वेस्टर इत्यादी नाही. माझ्या कुटुंबाकडे 50,000 किंवा त्याहून अधिक मर्यादेचे क्रेडिट कार्ड नाही. परत बघा, माझ्या कुटुंबातील सदस्यापैकी कोणीही शासकीय निमशासकीय सेवेत नाही, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट नाही. माझ्या कुटुंबातील सदस्यापैकी कोणतीही व्यक्ती आयकर किंवा व्यवसाय कर भरत नाही, म्हणजे इन्कम टॅक्स तुम्ही भरत नाही. माझ्या कुटुंबाकडे जिरायती जमीन 5 एकरापेक्षा जास्त किंवा सिंचित जमीन 2.5 एकरापेक्षा जास्त नाही. परत बघा, माझ्या कुटुंबाची एकूण मासिक उत्पन्न रुपये 15,000 पेक्षा जास्त नाही. माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेला नाही. अशा सर्व तुम्हाला अटी आहेत मान्य करून तुम्हाला हे हमीपत्र भरून द्यायचं आहे. परत बघा, वरील सर्व निकष व मी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे सत्य असून यात काही लपून ठेवलेले नाही. भविष्यात कोणत्याही टप्प्यावर सर्वेक्षणातील माहिती चुकीची, असत्य अथवा बनावट आढळल्यास माझे घरकुलाची मंजुरी त्वरित रद्द करण्यात येईल आणि मला पूर्ण जाणीव आहे. तसेच मी आढळल्यास शासनाकडून मला मिळालेली घरकुल अनुदानाची रक्कम मी व्याजासह परत करण्यास बाधित राहीन आणि शासन नियमानुसार होणाऱ्या कायदेशीर फौजदारी शिक्षेस मी स्वतः जबाबदार राहीन. करिता मी हमीपत्र लिहून देत आहे. अशा प्रकारचं तुम्हाला हमीपत्र लिहायचं आहे, फॉर्म भरायचा आहे आणि सोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत. तर कोणते कागदपत्र जोडायचे ते सांगतो बघा. आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आणि राशन कार्ड झेरॉक्स, हे 3 तुम्हाला ह्या फॉर्मला कागद जोडायचे आहे आणि सबमिट करून खाली तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि लाभार्थ्याचं सही, आणि जर सही नसेल तर अंगठा, हे तुम्हाला भरून तुमच्या सरपंचाकडे जमा करायचं आहे. तर हा संपूर्ण हमीपत्राचा फॉर्म जो आहे तुम्हाला टेलिग्रामवर देत आहे. आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, का तर हा हमीपत्राचा फॉर्म तुम्हाला तिथंच भेटणार आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हमीपत्र घेऊन हा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या ग्रामसेवक आपल्या सरपंच साहेबाकडे जमा करा. हेच होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा आपल्या चॅनलला. या व्हिडिओ खाली काही तुमच्या समस्या असतील तेही कमेंट करा. काय समस्या नसतील तर चांगलं काहीतरी कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.